महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना फासावर लटकवल्याशिवाय सुट्टी नाही. कुणाला वाचवलं तर गृहमंत्र्यांच्या तोंडाला काळं फासणार. मनोज जरांगे संतापले. एकीकडे शनिवारी सर्वत्र राखी पौर्णिमेचा उत्सव पाहायला मिळत असताना महादेव मुंडे खून प्रकरणात न्यायाच्या लढाईत साथ देणारे मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधण्यासाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी थेट अहिल्यानगरमध्ये दाखल झाल्या. त्यांनी यावेळेस मनोज जरांगे पाटील यांना राखी बांधली आणि यानंतर महादेव मुंडे कुटुंबीय आणि जरांगे पाटील यांची बंद दाराआड चर्चा झाली. याआधी महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जरांगे पाटील यांना मदतीचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जरांगे पाटील यांनी थेट परळीमध्ये येऊन ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या SIT मार्फत केला जात आहे. आता या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की ताई वेगळ्या दुःखात आहेत, त्यांना न्याय देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. शेवटी तिची पोरं उघड्यावर पडलेली आहे. सुखी चाललेला संसार वनवासी करण्याचं काम ज्या लोकांनी केलं आहे त्याला आम्ही फासावर लटकवणार आहोत. कारण सोन्यासारखी लेकरं, सुखी चाललेला संसार त्यांच्या घरावरून उभा नांगर या लोकांनी फिरवलं आहे. त्यामुळे त्यांना फासावर घातल्याशिवाय सुट्टी नाही. त्या तपासात कुमावत साहेब आहेत, ज्यामुळे आरोपी पाताळ जरी लपले ते मंत्र्यांचे असो, खासदाराचे असो, आमदाराचे असो की कोणाचा पण असो, पंकज कुमावत साहेब त्याला पाताळातून धरून आणणार आहेत आणि फासावर लटकवणार आहेत. ज्ञानेश्वरीताई यांच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.